लोकप्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे यांच्या भारदस्त आवाजानं सामाजिक चळवळ होईल अधिक गतिमान। ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्ह चॅनलनं त्यांच्या आवाजाची घेतली दखल। ही बातमी आहे रामटेक प्रतिनिधी यांच्याकडून। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा म्हणजेच समतेचा गाडा हा खऱ्या अर्थानं लोकप्रबोधनकार लोकशाहीर भीमशाहीर वामन दादा कर्डक यांच्या लेखणीनं यांच्या आवाजानं पुढे गेलेला आहे आणि भाऊबंद दादांच्या पश्चात पुन्हा महाराष्ट्रात बाबासाहेबांचे अनुयायी भीमशाहीर लोकप्रबोधनकार हे निर्माण झाले। विदर्भातील रामटेक येथे जन्माला आलेले लोक प्रबोधनकार लोकशाहीर भीमशाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे यांनी सुद्धा एक विद्रोही आपल्या आवाजानं संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण केलाय आणि डॉक्टर बाबासाहेबांचे गीत गाऊन त्यांनी मोठे समाज प्रबोधन केलंय आणि करत आहेत। नुकताच त्यांना भंडारा जिल्ह्यातील पहिला येतं सन्मान द्या सन्मान घ्या प्रेस सेवा संपादक संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे विदर्भ विभागीय संपादक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष आदर्श समाज प्रबोधनकार म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। अशा या प्रबोधनकाराला त्यांच्या विद्रोही आवाजाला ज्ञानपंख 24 न्यूज चॅनलचा मानाचा क्रांतिकारी जय भीम। त्यांनी ज्ञानपंख 24 न्यूज चॅनलला दिलेली एक भारदस्त आवाजात डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनावरील गायलेलं गीत आपण ऐकूया। तुझीच मूर्ती आणि कीर्ती ही गाजे, तुझीच मूर्ती आणि कीर्ती गाजे, तुझीच मूर्ती आणि कीर्ती ही गाजे, डोईवरी आहे माझ्या संसाराचे ओझे, डोईवरती आहे माझ्या संसाराचे ओझे, तुलाच ठाऊक आहे भीमा भवितव्य माझे, तुलाच ठाऊक आहे भीमा भवितव्य माझे, आणि तुझेच नाव घेणे कर्तव्य आहे माझे। कारण नाही अजून कोणी भीमा समान झाला, हे भाग्य भारताचे जन्माचं भीमाला, टक्कर दिली तयाने अथांग सागराला, तो एकटाच होता पुरपून भीमाला। म्हणून म्हणायचं आहे मनुवाद्याच्या काळात बाई, मनुवाद्याच्या काळात बाई, बहुजनावर अन्याय होई, मनुवाद्याच्या काळात बाई, बहुजनावर अन्याय होई, मी जगू कमरू बाई, आम्हा कोणीच वाली नाही, अशा काळात भीम माझ्या कसा धावून आला ग बाई, अशा काळात भीम माझ्या कसा धावून आला ग बाई, झालं सोनं या जीवनाचं, झालं सोनं या जीवनाचं, केली भीमाने एकच सई, झालं सोनं या जीवनाचं, केली भीमाने एकच सई। कारण चांदीच्या ताटात सोन्याचा घास, आणि भीमामुळं आम्ही घेतो या श्वास, चांदीच्या ताटात सोन्याचा घास, भीमामुळं आम्ही घेतो या श्वास। माझ्या भीमाची सरबागा, माझ्या भीमाची सरबागा कधी कोणाला येणार नाही, माझ्या भीमाची सरबागा कधी कोणाला येणार नाही, झालं सोनं या जीवनाचं, केली भीमाने एकच सई, झालं सोनं या जीवनाचं, केली भीमाने एकच सई। कारण चंदनाची सर इतर लाकड करू शकत नाही, या वाघाची बरोबरी इतर माकड करू शकत नाही। जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत मनोज राजा, तोपर्यंत बाबासाहेबांचे कुणी वाकड करू शकत नाही। म्हणून म्हणायचं आहे
मनोवाद्याच्या काळात बाई बहुजनावर अन्याय होई. मी जगू का मारू बाई आम्हा कोणीच वाली नाही. अशा काळात भीम माझा कसा धावून आला ग बाई. अशा काळात भीम माझा कसा धावून आला ग बाई. झालं सोनं या जीवनाच केली भीमान एकच सई. झालं सोनं या जीवनाच केली भीमान एकच सई. झालं सोनं या जीवनाच केली भीमान एकच सई. जय भीम नमो बुद्धाय.